हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि गणू माझा आज लवकर उठल्यामुळे त्याचा आता नाश्तासुद्धा झालेला आहे. बाकी आहे ती फक्त त्याची अंघोळ आणि त्याला झोपवायचं. सो मी ते गॅसवरती पाणीसुद्धा त्याचं तापत ठेवलेलं आहे आणि किचनमध्ये प्रियांका बघा नाश्त्याची तयारी करत आहे. आज नाश्त्याला उपमा आहे. सो आणि तिथे गणूचं पण पाणी तापतं आहे. मग पाणी तापल्याच्यानंतर त्याला अंघोळ घातली आणि झोपवलं आणि झोपलासुद्धा तो. सो प्रियांका सकाळी आज स्वयंपाक पण करून गेली होती, त्यामुळे मला काही स्वयंपाक नव्हता. सो मी आज सोया चिली केली, कारण की मागेच केली होती. सो ती चवून अशी तोंडावरती रेंगाळत होती, म्हणून म्हटलं की चला परत आपण सोया चिली करूया. आणि खाता खाताच गणू माझा उठला. सो त्याला भरवलं आणि आम्ही दोघंसुद्धा झोपलो मस्त. आणि संध्याकाळी उठलो तर घड्यामध्ये म्हणजे कॅमेरामध्ये मला उलटं दिसलं ना. मला असं वाटलं की 6:15 वाजले होते. मला वाटलं 5:45 झालेत, पण नाही ते 6:15 होते. सो गणूला मी नाश्ता वगैरे भरवला, मम्मीकडे दिला. सो आता अर्धा पाऊण तास तरी मला माझ्याकडे आहे, कारण की तो अर्धा पाऊण तास चांगला खेळून येईल तो आता त्याच्या फ्रेंड्ससोबत. सो तेवढ्या ह्याच्यात मला झाडू, देवपूजा, भांडी आणि त्याचं जे काय असेल जेवणाचं ते मला उरकून घ्यायचं असतं. आणि मग ते सगळं उरकल्याच्यानंतर मग इथे बघा गणूची कशी मस्ती चालू आहे. मला इथे तो ओरडून दाखवते आणि ते वाजवून दाखवतो आहे. सो अशी त्याची मस्ती चालू असते. आणि मग मी इथे बसली होती थोडं रिलॅक्समध्ये. आणि मग सगळं मी जेवली नव्हती इथे आणि त्याला झोपवण्याच्या तयारीमध्ये होती. तर त्याची माऊ इथे नाचत होती ना, तर तो तिकडे बघा कसला बसला होता. सो म्हणून मी शूट घेतलं. एकटक बघत होता की माऊ काय करते म्हणून. सो बाय गाईज.